पंगा घ्यायला येतोय DN रिसॉर्ट सातिर्जे. आणि या सामन्याचे ऑफिशियल्स सरपंच म्हणून प्रवीण कदम सर, पंच म्हणून नवनाथ पोईलकर सर, अच्युत पाटील सर, सहाय्यक गुणलेखकाच्या भूमिकेत अभिजित पाटील सर, बाळाराम थळे सर. वेलकम ऑल द ऑफिशियल्स फ्रॉम रायगड डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन and welcome, warmest welcome to the both teams, Ayansh and Anshul Warriors Jhiradpada and DN Resort Satirje. We are going to start first semi-final of this tournament. All the best from our side for both teams. Official, please start your match. राहुल घे पंगा खेल कबड्डी. निखिल 12 नंबर जर्सी परिधान केलेला, पहिलीच रेड शिवास शिग्राम. अंतिम सामन्याला जरी वेळ असला तरी अंतिम सामन्यासाठी पारितोषिक आत्ताच आलेला आहे. आरवी रुपेश राणे यांच्याकडून राजू राणे स्मरणार्थ 5,000 रुपयाचं पारितोषिक अंतिम विजेत्या संघास दिलं जाणार आहे. अजूनही बक्षिसांची खैरात होणार आहे. आत्ताशी सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. तमाम कबड्डी मायबाप रसिकांचं मी आयोजकांच्या वतीने, आमच्या अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटी आणि समालोचक टीमच्या वतीने वारंवार या ठिकाणी धन्यवाद देतोय. आपल्या या उपस्थितीस आमचा सलाम आहे. अक्षरशः आपण जीवनाचा आनंद घेताय, तुमचा छंद जोपासताय. छंद जोपासता आला पाहिजे. छंद जोपासणारी व्यक्ती नेहमी आनंदी असते. पहिलीच रेड या ठिकाणी झिराटपाडा संघाकडून
हितार्थ मडवीची. बंधू भगिनी, तुम्हाला माहीत असेल की काही खेळाडू हे कित्येक वर्ष कबड्डीच्या पटलावर आपलं अधिराज्य गाजवत असतात. कारण खेळामध्ये सातत्य, सरावामध्ये सातत्य. या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये चंदन सिंगला डॅश केला जातोय. एक जबरदस्त हदरा दिला जातोय चंदन सिंगच्या रूपाने. या डॅश करता मंदारसाठी सौभाग्यवती जागृती सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मिळेल त्या जागेवर समाधान मानून अगदी पहिल्या क्षणापासून आज इतकी रात्र झाली तरी सुद्धा कालप्रमाणेच आजही या स्पर्धेचा आनंद घेतायत. स्पर्धा नक्कीच एका प्रसिद्धीच्या उंचीवर, एका यशाच्या उंचीच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही या स्पर्धेचा यशस्वीतेचा टप्पा पार होणार आहे अंतिम सामना झाल्यानंतर. नक्कीच या ठिकाणी मी कौतुक सुद्धा तितकंच करेन त्या खेळाडूचं. जरी हितार्थ सटकला असला तरी त्याचं प्लॅनिंग, त्याची डेअरिंग ही सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. कारण असं म्हणतात की घोड्याच्या शर्यतीमध्ये बैल हरला तरी त्या बैलांनी घोड्याच्या शर्यतीमध्ये भाग घेण्याचं धाडस केलं, हे सुद्धा काही कमी नाही आहे. आज एका स्टार रायडरला पकडण्याचा प्रयत्न करणं आणि तोही एक आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न करणं. कारण अपयशी यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला कधीतरी सुरुवात करावी लागते. तुम्ही जर अपयशाला घाबरत असाल तर तुम्ही सुरुवात करू शकत नाही, आणि जे सुरुवात करू शकत नाहीत ते शेवट करू शकत नाहीत, आणि जे शेवट करू शकत नाहीत ते विजय किंवा नावलौकिक मिळवू शकत नाहीत. काही गरज नसताना पकडायचं की सोडायचं द्विधा मनस्थितीत असताना फटकन मेंदूकडून मेसेज आला पकड आणि घाई केली गेली आणि निराशेने कोर्टच्या बाहेर बसावं लागतंय. हितार्थ रेडवर एक गुणी खेळाडू आहे. हितार्थी अनेक वेळेला संवाद साधत असताना त्याच्यातला गुणीपणा दिसून येतो. नम्रशील असा, विनयशील असा हा खेळाडू. बारा नंबर जर्सी परिधान केलेला निखिल. दोन्ही संघाचे कोच अगदी प्रत्येक क्षण आणि क्षण बारकाईने टिपतायत, लक्ष देत आहेत की नक्की कोणाची चूक होते, कशा पद्धतीने चूक होते याकडे सुद्धा लक्ष दिलं जातंय.
वातावरण शांत ठेवा. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. ऑफिशियल्सचा डिसिजन आहे, त्यांनी थांबून घेतलाय. तिघांनी एकत्र येऊन घेतलाय. निर्णयाचं स्वागत आहे. बोला रिव्ह्यू सर. To umpire, Jiratpara challenge. One touch, no touch. Our decision. One point. Please review. रिव्ह्यू सक्सेसफुल. नो टच पॉइंट. प्रथमेश नाईकची चढाई रिक्त हस्ते माघारी परततोय. प्रत्युत्तर निखिल चव्हाण. सामना 2-4 अशा परिस्थितीत पाहायला मिळतोय. 2 गुण सातिर्जे, झिराडपाडा 4 गुण. संथ पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली आहे. कोणती आक्रमकता दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे. तिसऱ्या चढाईच्या प्रयत्नात मध्यरक्षकाला स्पर्श करताना चंदन सिंगचा दावा होता, परंतु तो दावा निष्फळ ठरलेला आहे. त्याला कोर्टच्या बाहेर जावं लागलंय. सुयोग पाटीलची चढाई. क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन माघारी परतेल. प्रत्युत्तर निखिल चव्हाण. छोट्या उंचीचा खेळाडू आहे, पण मसल पॉवरमध्ये हा खेळाडू उजवा आहे. या खेळाडूला बघून मला नेहमी प्रशांत चव्हाण सरांची आठवण येते. सेम देहयष्टी, सेम उंची, परंतु खेळ मात्र खूप उंचीचा होता. सुंदर पकड. प्रथमेश नाईकला जेरबंद केलं जाते. आता तिसरी चढाई असेल ती सातिर्जे संघाची. प्रसाद मोकल तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर 5-1 अशी लढत. चढाईवर लढाई निश्चित करावी लागेल, कारण 5 खेळाडूंमध्ये गुण मिळवणं तेवढं सोपं काम नसतंय. यावेळेस सौरभ पाटील यशस्वी पकड. हिमतीची पकड. 1 गुणाची कमाई झिराडपाडा संघासाठी. हितार्थ मडवीचं प्रत्युत्तर. झिराडपाडा संघाचा डिफेन्स हा वाखाणण्याजोगा आहे.
विशेषतः आकाश गुप्ता डाव्या कोपरा रक्षक, सुंदर खेळी त्याच्या माध्यमातून आपण मागील सामन्यात पाहिली आणि त्या खेळीच्या जोरावर सामनावीराचा किताब त्याने पटकावलेला आहे. पुन्हा एकदा सुयोग पाटील, पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. कौतुकास पात्र आहेत सन्माननीय जगदीशजी सावंत साहेब आणि गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत. एवढं मोठं शिवधनुष्य पेलणं सोपं काम नाही आहे. 2 दिवसाची स्पर्धा, सुंदर नियोजन आणि त्या नियोजनाला मिळालेली प्रेक्षकांची साथ हे स्पर्धेच्या यशाचं गमक आहे. पवन वाघमारे, सुंदर डॅश. चंदन सिंगला रिवाईव्ह केलं जातंय तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. रिवाईव्ह केल्या केल्याच चढाईची जबाबदारी. 5-1 अशी लढत. चंदन सिंग, जबरदस्त रेड, जबरदस्त रेड. पाहायचं आहे किती गुण मिळत आहेत. 3 गुण, सुपर रेड. आतापर्यंत शांत बसलेल्या प्रेक्षकांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. एका चढाईत 3 गडी बाद केले, 3 गुण मिळत आहेत. मध्यंतराला सामना थांबतोय आणि DN रिसॉर्ट सातिर्जे संघाचे मालक सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक चंदन सिंग साठी. To umpire, Satirje challenge, 4 points. Our decision, rider sep 3 points. Please review. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करू नका अजिबात. सगळ्यांनी जागेवर बसा. स्वयंसेवक आहेत, पाहून घेतील. आपण आपल्या जागेवर शांत बसा. गावदेवी मुशेतच्या स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन बघा काय प्रकरण चालू आहे ते. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपापल्या जागेवर बसायचं आहे. मंडळाचे सदस्य त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. सातिर्जे 4 गुण, झिराडपाडा 5 गुण. गुणांकन पहा. तेजस, स्कोरबोर्ड पहा. सातिर्जे 7 गुण, झिराडपाडा 4 गुण. मध्यंतरापर्यंत 3 गुणांची आघाडी जी आहे ती
सातिर्जे संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. इकडे 5 आहेत. 2 गुणांची आघाडी सातिर्जे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. 5-7 असा गुणाफलक आहे. अंकुश सर, इकडे आमच्या समोरचे प्रेक्षक जे आहेत, हां, तू बॅनर जरा तिकडे व्यवस्थित करायचे आहेत. तिकडे समोर आमच्या बरोबर समोर तिथे गोंधळी साहेबांचा बॅनर आपल्या पाठीमागे आहे. तो बॅनर जोरात सरळ करा आपल्याकडे. हां, प्लीज. ओके, थँक्यू. नूरा कुस्ती आणि चंदन सिंग त्याचा विनर. अंकुश सर, थोडी कुस्ती 1+3 पण बघायला point. भेटली, थोडी कुस्ती बघायला मिळाली. वाघमारे सर, जरा आवाज द्या. आज गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय श्री जगदीश रघुनाथ सावंतजी व गावदेवी क्रीडा मंडळ मुश्रेत आयोजित कबड्डी लीग अलिबाग रेवस पंचक्रोशी सीझन 2 या ठिकाणी जल्लोषामध्ये सुरू आहे. पण आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांना पाहिलंय, ज्या खेळाडूंचा खेळ पाहिलाय, ज्यांचं यथार्थ वर्णन कबड्डी क्षेत्रामधले अतिशय दिग्गज मानले जाणारे अंकुरजी यांनी केलंय आणि ज्यांनी वर्णन केलंय तसा खेळही या ठिकाणी झालेला पाहिलाय. त्यांचा अत्यंत आवडता खेळाडू चंदन सिंग अंकुर सर पुन्हा एकदा रेड करण्यासाठी आलेला आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय, क्रमांक 4 ची जर्सी आहे. कोपऱ्यामध्ये सुयोग घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्की आहे, चाणाक्ष आहे, चतुर आहे. एका बाजूला सुयोग तर दुसऱ्या बाजूला कोपरा रक्षक आकाश. यावेळेस मात्र अंकुर काय भूमिका घेतो? काही सेकंद बाकी असताना अंकुर पुन्हा एकदा आपल्या कक्षामध्ये परततोय. सहा 11 झिराडपाडा 6 सातिर्जे 11 अशा पद्धतीने खेळ सुरू आहे. चंदन सिंग जो वारंवार यशस्वी झालेला पाहायला मिळालाय. चंदन सिंग इतक्या खोलवर येत असताना त्याला घेरण्याचा प्रयत्न सातत्याने अपयशी होतोय. चंदन सिंग चतुर आहे, हुशार आहे. दोन्ही कोपरा रक्षक आणि मध्यरक्षकाने प्रयत्न केला आणि मध्यरक्षक क्रमांक 3 ची जर्सी यावेळेस पूर्णपणे निष्प्रभ झालेला आहे. चंदन सिंग पुन्हा एकदा गुण घेऊन येतोय. सातिर्जे 12 वर या ठिकाणी आणि झिराडपाडा 6 कम बॅक करावं लागेल. झिराडपाडा संघाला चांगला खेळ करावा लागेल आणि इथे पॉइंट मिळून या ठिकाणी येतोय. अर्थात झिराडपाडा संघ 7 वर येऊन ठेपलाय. 7 आणि 12 अशी ही लढत सुरू आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये अतिशय शानदार खेळ पाहायला मिळतोय. चंदन सिंग, अंकुर सर म्हटल्याप्रमाणे चंदन सिंग एकटाच रायडर आहे जो वारंवार रेड करण्यासाठी इथे येतोय. चतुर, चाणाक्ष, धूर्त अशी विविध वर्णनं त्याला आपण करू शकतो आणि आपण आघाडी मिळवली, त्यामुळे सुरक्षित आला आणि सुरक्षित परत गेलाय. अशा पद्धतीने गेम प्लॅन सांगतायत झिराडपाडा संघाचे कोच त्यांना आणि अर्थात सातिर्जे संघाचे कोच त्यांना. आज या मंचावरून आपल्याला विविध मान्यवरांचं दर्शन इथे घडलेलं आहे. अनेक महिला संघ जणू जसं की 8 महिला संघांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आज जे उर्वरित संघ आहेत तो आपला कसलेला खेळ या ठिकाणी कबड्डी रसिकांना दाखवत आहेत. एके चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर बरेचसे प्रेक्षक वर्ग अजूनही घरी जागे आहेत. अजूनही ठाणे मुंबईतील प्रेक्षक हे सामने बघतायत. अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्गचे प्रेक्षक आणि काही प्रमाणात पुण्याचे प्रेक्षक हे सामने
चॅनलवर बघतायत. इथे कोचने कानमंत्र दिला आणि झिराडपाडा संघ 9 वर येऊन ठेवला. अजूनही सामन्यामध्ये जबरदस्त चुरस जबरदस्त. खर तर चंदन सिंग अजिबात हाती लागला ना अशा पद्धतीचे मनसुबे चंदन सिंगचे नक्की आहेत. आणि दोन्ही कोपरारक्षक त्याला घेरण्याच्या बेतामध्ये असताना चंदन सिंग पुन्हा एकदा आपला वेळ या ठिकाणी काढतोय, सुरक्षित येतोय, सुरक्षित जातोय. सुयोगने तेच केलंय. सुयोगचे वारंवार अंकुर सर हे मनसुबे राहिलेले आहेत की रेड करण्यासाठी सुयोग जातोय, मात्र सुयोग फक्त हजेरी लावतो आणि परत येतो. खास करून पकडीवर जास्त लक्ष सुयोग आणि त्यांच्या कोच आणि त्याच्या संपूर्ण संघाचं आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलंय. एका शानदार आयोजनामध्ये खेळताना आणि एका शानदार आयोजनामध्ये ज्यांनी आजच्या या सोहळ्यासाठी मदत केलेली आहे, खास करून मी पुन्हा एकदा पंच पॅनलचं कौतुक या ठिकाणी नक्की करेन. मनोहरजी आणि त्यांचे सर्व सहकारी. गेल्या 2 दिवसापासून सामने सुरू असताना एकाही सामन्यामध्ये कुठल्याही प्रेक्षकांनी नाही तर कुठल्या खेळाडूंनी सुद्धा नाही जल्लोष फक्त झालेला आहे, मात्र कुठल्याही पद्धतीने अरेकारे नाही. आणि अतिशय शिस्तबद्ध ही शिस्त कबड्डीला हवी आहे, जेणेकरून इथे जोरदार कसा पणाला होतो. डाव्या कोपऱ्यात जास्त खेळण्याचा प्रयत्न. इथे खोलवर येण्याची चूक केलेली आहे चंदन सिंग. काय होतंय बघूया. चंदन सिंगने खोलवर येण्याची चूक केली आणि ज्या क्षणाची गेम प्लॅन होता की चंदन सिंगला बाद करायचं, इथे काय होते बघूयात आपण. एका डिफेंडरचा पाय मध्यरेषेला लागलाय असं पंचांचं म्हणणं आहे. येस, त्यामुळे चंदन सिंग सुरक्षित आहे आणि 1 गुण मिळालाय तो सातिर्जे संघाला. इथे कसं पणाला लागलं, परंतु चंदन सिंग युक्ती आणि ताकदीच्या बळावर खेळ करतोय. थोडा जायबंदी झालाय, त्याला थोडं सांभाळायचं आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 9-12 अशा पद्धतीने खेळ या ठिकाणी सुरू आहे. अजूनही काही मिनिटं शिल्लक आहेत आणि त्या दरम्यान मोठं कसं पणाला लावायचं आहे. पुनश्च एक बार शिवसेना विभाग प्रमुख जगदीश रघुनाथ सावंत व गावदेवी क्रीडा मंडळ मुशेद आयोजित कबड्डी लीग सीझन 2 मध्ये इथे जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आणि AK चॅनल्सवर लाईव्ह असणाऱ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि थेट मी अजित हरवडे सर यांच्याकडे येतो. थँक्यू वाघमारे सर. आपण पाहतोय की स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना सुद्धा कालचा प्रारंभ झाल्यापासूनचा तो जल्लोष, आज त्या जल्लोषामध्ये झालेली वाढ. समोरच्या तर गॅलरीमध्ये मी पाहतोय DN रिसॉर्टचे पाठीराखे. आहा हा, काय तो जल्लोष, काय त्या शिट्या, काय त्या टाळ्या. खरोखर पाठीराखे असावे तर असे अक्षरशः उधाण आलंय त्यांच्या त्या पाठिंब्याला. लाजवाब. प्रत्येक गोष्टीकरता टाळ्यांचा कडकडाट केला जातोय, उड्या मारल्या जात आहेत आणि मनसोक्त असा आनंद घेत आहेत, कारण त्यांना माहित आहे की आपला संघ या ठिकाणी पुढे जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. अंतिम काही मिनिटं असताना अतिघाई संकटात नेई. आणि इथे तर आम्हाला पाहायला मिळतंय वाघमारे सर, उड्या मारत असताना त्या ठिकाणी टाळ्या वाजवत असताना आमच्या महिला भगिनी सुद्धा टाळ्या वाजवतायत, जोश करतायत. आणि का करू नये, कारण आपला संघ जर का आघाडीवर जात असेल, हितार्थ मडवीसारखा जर का दिमागधार खेळ करत असेल, कारण अतिशय महत्त्वपूर्ण ती रेड होती. सामन्याचा निकाल लागल्यानंतर त्या रेडचं महत्त्व सुद्धा तुम्हाला कळेल. कोणती गोष्ट कुठल्या वेळेला करायची, कुठल्या वेळेला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, हे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये समजणं फार महत्त्वाचं.
नक्कीच अजित हरवडे सर, इथे आपण पाहिलंय की प्रेक्षक वर्गामध्ये बरेचसे प्रेक्षक असे आहेत की एका ग्रुपने बसलेले नाही आहेत, तर एक समर्थक विखुरलेले आहेत सगळीकडे. प्रत्येक संघाचे समर्थक विखुरलेले आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा जल्लोष पाहायला मिळतोय. आणि सर, हा जल्लोष जो आहे प्रेक्षक वर्गाचा, तो खेळाडूंना प्रेरित करत असतो खरं तर. नक्कीच वाघमारे सर, आपण पाहतोय की कधी कौतुकाची थाप फार महत्त्वाची असते आणि ती वेळेस मिळाली, मग त्या कौतुकाच्या थापचं स्वरूप भलेही छोटंसं असेल पण ती त्याच वेळेला मिळणं फार गरजेचं असतं, जेणेकरून त्यातून जी ऊर्जा मिळते एक लाजवाब ऊर्जा असते. नक्कीच सर, मी एकच म्हणेन की मला भारीत भारी 11 वाजेपर्यंत ज्या व्यक्तींनी इथे येणं अपेक्षित होतं ते घरी थांबले. आज बरीचसं काम होतं, पण कबड्डी असं त्यांचं ते एक अंगामध्ये भिनलंय, ते म्हणजे प्रफुल्ल पाटीलजी वेशवीवरून नुकतीच काही वेळापूर्वी इथे आलेले आहेत. आपल्या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे, मुलींच्या संघाने बाजी मारली आहे, जिचा बर्थडे होता तिने मॅन ऑफ द सिरीज घेतलंय, म्हणजे आणखी बरंच काही तिने केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन प्रफुल्ल पाटीलजी, आपल्या दोन्ही धन्यवाद संघांना. वाघमारे सर, या ठिकाणी पाहतोय आपण सातत्याने रेडवर जातोय हितार्थ, ज्याने मगाशी सुद्धा तब्बल 3300 रुपयाचं पारितोषिक मिळवलं. हितार्थ मडवी खरोखर एक गुणी खेळाडू तितकाच आहे, एक नम्र खेळाडू. जेव्हा तुम्ही कोर्टच्या बाहेर त्याच्याशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला दिसून येईल, कारण मी अनेक वेळेला ते अनुभवलेला आहे. असा हितार्थ. सामना पुन्हा एकदा. अजित सर, मला सुयोगचं कौतुक करायचं आहे. सुयोगने आतापर्यंत जेवढ्या रेड मारल्यात, तो जातो आणि परत येतो, तो वाट बघतो, सापळा रचतोय, कोपऱ्यामध्ये जबरदस्त कामगिरी सुयोगची इकडे होते आणि आकाश गुप्ताची पलीकडे होते. वाघमारे चंदन सर, सिंग. एक पाऊल मागे येणं म्हणजे हार नसते, तर अच्छा. ती विजयाची एक प्रकारची इशाऱ्याची नांदी असते. नक्कीच पुन्हा एकदा चरण सिंग, चंदन सिंग. सॉरी बाय मिस्टेक, पुन्हा एकदा चंदन सिंग येतोय. चंदन सिंग डावा कोपरा पकडून खेळतोय, समोर जाण्याचा प्रयत्न. मला असं वाटलं की डायरेक्टली आक्रमण होणार आणि चंदन सिंगला या ठिकाणी पकडलं जाणार. चंदन सिंग हुलकावणी देण्यामध्ये थोडा माहीर पण आहे. ओ हो 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 हो. 2 विरुद्ध 1 आणि सामना सध्या 13-13 बरोबरीत. आणि हितार्थ मडवी पुन्हा एकदा ह्या कबड्डी पटलावरचा ठरतोय बादशाह, कारण गरज होती या रेड मध्ये गुणांची कमाई करण्याची. भले काही होऊ दे, कारण आतापर्यंत मी जो काही खेळ केलेला आहे त्या खेळाचं जर का मला मूल्य वाढवायचं असेल, माझ्या संघाला जर का पुढे न्यायचं असेल, तर मला आता थांबून जमणार नाही. सर, नक्कीच मला भूपेंद्र पेटाल यांचं कौतुक करायचं आहे. इकडे गुण वाढले आणि लगेचच 2000 रुपये इतकी घसघशीत रक्कम. जर झिरडपाडा संघ जिंकला तर फायनल सम्राट भूपेंद्र पेटारे यांच्याकडून 2000 रुपये इतकं बक्षीस झिरडपाडा संघाला असणार आहे. अर्थात हे बक्षीस जे असणार आहे, हे बक्षीस ZPL चे फायनल सम्राट त्यांचे नातू यांच्या माध्यमातून इथे असेल. शेवटचा पुकार रुजल 7 स्टार चोंडी विरुद्ध स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. विनाविलंब आपले संघ मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईनअप करून घ्या. रुजल 7 स्टार चोंडी विरुद्ध स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. चंदन बोनस पॉइंटच्या माध्यमातून 1 गुणांची वाढ. 3 गुणांचा अजूनही फरक, काही मिनिटे शिल्लक. सामना हाय व्होल्टेज. दोन्हीकडले हितचिंतक विचारात पडलेत. काय आता होणार, कसं मात्र होणार? चंदन सिंगला ही मॅच स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल, तरच DN रिसॉर्ट सातिर्जे संघाला या सामन्यात विजय मिळू शकतो. काय प्रेरणा दिली सर तिथून चंदन सिंगला. चंदन सिंग आपले इरादे बुलंद करून या ठिकाणी आलेला आहे. थोडं पिछाडी मारा.
इथे चंदन सिंगला घेरलाय. चंदन सिंग ऍब्सोल्युटली गॉन. खोलवर चढाई केली, गरज सुद्धा होती वाघमारे सर, कारण करो या मरो या स्थितीमध्ये सामना गेलेला असताना गरज होती. चंदन सिंगने ठरवलं काय होईल ते जाईल, होऊ दे एकदाच. इकडे पेटवण्याचा प्रयत्न अंकुर सर तुम्हाला दाद देतो. सलाम आहे, सलाम अंकुर सर. पण नाही, इकडे सुयोग कडक आहे, इकडे कोपऱ्यावर तिकडे आकाश गुप्ता कडक आहे. चंदन सिंग खेळ जबरदस्त आहे, पण पकड जबरदस्त आहे. पकडीसाठी भूपेंद्र पेटारे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक झिरपडा संघाला लागू झालेला आहे. शेवटची 2 मिनिटं, अजूनही 4 गुणांचा फरक स्कोअरबोर्डवर पाहायला मिळतोय. हितार्थ मडवीची चढाई, परंतु सातिर्जे संघाकडे आता स्पेशालिस्ट रेडर नाही उरलेला आहे. मी मागे ज्या पद्धतीने म्हटलं की चंदन सिंगला हा सामना खांद्यावर घ्यावा लागेल. प्रयत्न सुंदर होता, परंतु ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला वाघमारे सर. चंदन सिंग लवकरात लवकर संघामध्ये परतणं फार गरजेचं आहे. इथे क्या बात है, लाजवाब खेळ. झिरपडा संघाचे इरादे बुलंद झालेले पाहायला मिळत आहेत. एक खेळाडूची सर बॉडी लँग्वेज बघा. झटपट अटॅक केला गेला, स्थिर व्हायला वेळच दिला नाही. निखिल गेला काय, हल्ला चढवला काय आणि कोर्टच्या बाहेर बसला काय, हे सगळं किती फास्टली झालं. प्रत्येक रेड मध्ये पॉइंट मिळवला जातोय. एक पकड, त्या एक पकडेचा प्रयत्न होता हितार्थ मडवीला. ॲडव्हान्स टॅकल होती आणि त्या पकडेने हा सामना पूर्णपणे टर्न केलेला आहे. पण अंकुर सर तुम्ही बसले होते, शांत बसलेले अंकुर सर उभे राहिलेले आहेत. मांडी ठोपटली जात आहे आणि मर्दानी खेळ या ठिकाणी दाखवला जातोय. थोडीशी घाई झाली, संयम सुटला, तोल सुटला आणि मग घाई गडबडीमध्ये गुणांवर गुण दिले गेले. काही गुण तर अक्षरशः बहाल केले आणि म्हणूनच जो संघ सेमीफायनल कशा पद्धतीने व्हावी त्याचं मूर्ती